मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण तुळजापूर शहरामध्ये पंचायत समितीमध्ये आलेलो आहोत। या पंचायत समितीमध्ये तुळजाभवानी ऊसतोड कामगार संघटनेचे अध्यक्ष, संस्थापक अध्यक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत। नेमकं गटविकास अधिकाऱ्यांना त्यांनी जे निवेदन दिलं आहे त्या निवेदनामध्ये त्यांनी काय मागण्या केल्यात आणि काय सूचना केल्यात आपण त्यांच्या तोंडून ऐकणार आहेत। आपल्या सोबत आहेत ऊसतोड कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश पवार व त्यांचे सहकारी मित्रसुद्धा या ठिकाणी आहेत। आपण दोघांच्याही चर्चेतून नेमकं काय संवाद झाला आहे गटविकास अधिकाऱ्यांसोबत ते आपण ऐकूया त्यांच्या तोंडून। नेमकं कशाचं पत्र दिले साहेब तुम्ही? आम्ही एकतर बीड जिल्ह्याव्यतिरिक्त या महाराष्ट्र राज्यामध्ये कुठल्याही जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांची नोंदणी अद्याप झालेली नाही। कारण का बीड जिल्ह्यामध्ये त्यावेळेस दीपा मुधोळ मुंडे मॅडम हे जिल्हाधिकारी होते। त्यांच्या अंतर्गत त्यांच्या प्रशासनाने बीड जिल्ह्यामधील जे काही ऊसतोड कामगार होते त्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये एक समिती स्थापन केली, 4 सदस्यीय समिती। त्याच्यामध्ये सर्व तलाठी, ग्रामसेवक, आशा कार्यकर्ती आणि अंगणवाडी सेविका यांच्या समिती अंतर्गत ज्या गावामध्ये ऊसतोड कामगार आहेत त्यांची यादी त्यांनी प्रमाणित केली आणि त्यानुसार त्यांनी रेकॉर्ड तयार केले आणि बीड जिल्ह्याचीच ऊसतोड कामगारांची या महामंडळाकडे नोंदणी झालेली आहे। आणि त्या दुसरे जे जिल्हे आहेत या जिल्ह्यामध्ये ऊसतोड कामगारांची नोंदणी न झाल्यामुळं आम्ही माननीय सामाजिक न्यायमंत्री संजयजी शिरसट साहेब, प्रधान सचिव हर्षदीपजी कांबळे साहेब आणि महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक तथा समाज कल्याणचे आयुक्त दीपा मुधोळ मुंडे मॅडम यांच्याकडे आमच्या तुळजाभवानी ऊसतोड कामगार संघटनेच्या माध्यमातून गेली अनेक वर्षापासून आम्ही प्रत्येक जिल्हा स्तरावरती बीड जिल्ह्याप्रमाणे समिती स्थापन करायची, समितीच्या अंतर्गत तेथील ऊसतोड कामगारांची नोंदणी करायची। नोंदणी झाल्याशिवाय यांना योजना मिळणार नाही। त्यासाठी आम्ही जे पाठपुरावा मंत्रालय स्तरावरून केलेलं होतं त्याच्या अनुषंगानं दीपा मुधोळ मुंडे मॅडम असतील, संबंधित विभागाचे मंत्री महोदय, प्रधान सचिव साहेब असतील आणि याच्यामध्ये सिंहाचा वाटा देखील नीलमताई गोरे मॅडम यांनी देखील मोठ्या प्रकारे आम्हाला सहकार्य केलेलं आहे। त्याच्या अनुषंगानं ही विशीद्वारे जिल्ह्याचे जे काही समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी आहेत, त्या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत, समाज कल्याण आयुक्त आहेत, त्यांना निर्देश देऊन या धाराशिव जिल्ह्यामध्ये देखील या ऊसतोड कामगारांच्या नोंदणीसाठी या ठिकाणी 4 सदस्यीय समितीची नियुक्ती झालेली आहे आणि ती नियुक्ती त्या स्वरूपाचं पत्र देखील 17 जुलै 2026 रोजी जिल्हास्तरावरून पारित करण्यात आलेलं आहे। त्या पत्राची प्रत घेऊन आज आम्ही धाराशिव जिल्ह्याचे BDO, धाराशिव जिल्ह्याचे तहसीलदार आणि या तुळजापूर तालुक्याचे जे काही गटविकास अधिकारी आहेत आणि तहसीलदार साहेब आहेत यांना देखील आम्ही निवेदन दिलेलं आहे। निवेदनामध्ये त्यांना विनंती केलेली आहे या आदेशाच्या अनुषंगानं लवकरात लवकर या तुळजापूर तालुक्यातील ऊसतोड कामगारांची संख्या भरमसाठ आहे। या ठिकाणी 80 ते 90% बंजारा समाजातील ऊसतोड कामगार आहेत। या ऊसतोड कामगारांची या समितीच्या माध्यमातून लवकरात लवकर नोंदणी झाल्यास येणाऱ्या 15 ऑक्टोबरच्या नंतर या कालखंडामध्ये ऊसतोड कारखाने चालू होतात। कारखाने चालू झाल्याच्या नंतर सामाजिक न्यायमंत्री आमच्या संघटनेच्या मागणीनुसार जे काही शासन निर्णय पारित केलेले आहेत, अति महत्त्वाचे कल्याणकारी योजना ते ऊसतोड कामगाराच्या पायामध्ये घनबूट असेल, त्यांना टेंट असेल, महिला कामगारांना सॅनिटरीज असतील, हातमोजे असतील, बॅटरीवरचा कोयता, त्यांना अंथरूण पांघरूण आणि सोलापुरी चादर देण्यासाठी शासन निर्णय पारित झालेला आहे। या सर्व गोष्टी मिळण्यासाठी आणि सर्व वस्तू मिळण्यासाठी तुम्हाला किती ठिकाणी नोंद असली पाहिजे त्यावेळेस तुमच्या ऊसतोड कामगार मंडळामध्ये ते ग्राह्य धरलं जात आहे आणि त्या महामंडळाचं नाव सांगा? एक तर लोकनेते गोपीनाथ मुंडे महामंडळ ऊसतोड कामगार महामंडळ पुणे या ठिकाणी स्थापन झालेलं आहे। या महामंडळाच्या अंतर्गत महाराष्ट्रातील ऊसतोड कामगारांची नोंदणी करण्यासंदर्भात एका खाजगी कंपनीची नियुक्ती केलेली आहे। मेस्मार्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी पुण्याची आहे। यांच्या अंतर्गत देखील आमच्या संघटनेच्या माध्यमातून 8 जिल्ह्यामध्ये ऊसतोड कामगारांचे कामं करतो। परंतु ऊसतोड कामगारांच्या नोंदणी प्रक्रियेमध्ये काम करत असताना या ग्रामसेवकांना ऊसतोड कामगार असलेबाबतचं प्रमाणपत्र देण्यासाठी जे आदेश पारित केलेला आहे, परंतु ग्रामसेवक यांना देखील
सदरचा प्रमाणपत्र देण्यासाठी तांत्रिक अडचण येते. कारण का आम्ही कुणाला ऊसतोड कामगार ठरवायचा आणि आम्ही कसं ठरवायचं, आणि लोक कुणाला बी जर आम्ही ऊसतोड कामगार प्रमाणपत्र द्यायला लागलो तर लोक आमच्या अंगावर येतील, अशा प्रकारची त्यांची वाच्यता झाल्याच्यानंतर ते देखील योग्य आहे. या माध्यमातून आम्ही ग्रामसेवकांना देखील प्रमाणपत्र देण्यासाठी एक मार्ग सोपं केलेला आहे. त्या ग्रामसेवकांना सहकार्य म्हणून त्या गावतील तलाठी असतील, आशा कार्यकर्ते असतील आणि अंगणवाडी सेविका असेल, यांच्या माध्यमातून निश्चितच ऊसतोड कामगार, खरे जे ऊसतोड कामगार आहेत त्यांची यादी निश्चितच मिळण्यासाठी म्हणजे खरा ऊसतोड कामगार आहे हे सिद्ध करण्यासाठी ग्रामसेवकाचे प्रमाणपत्राची गरज आहे, अंगणवाडीचे प्रमाणपत्राची गरज आहे, तलाठीची गरज आहे, गटविकास अधिकाऱ्यांची गरज आहे, अंगणवाडी सेविका आहे. म्हणजे कागदाचा भरणा भरपूर झाला आणि मग तुमच्या गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाचा तो सदस्य झाला, असंच म्हणणं आहे ना? करेक्ट. आणि एवढ्या चौकशा करण्यासाठी तुम्ही आज पत्र दिलं आहे. हो. आणि हे जर नसेल तर एक तर या समितीच्या माध्यमातून ज्या लोकांची यादी प्रमाणित होईल तोच खरा ऊसतोड कामगार ठरणार आहे. एखादा कर्मचारी तुमचा ऊसतोड कामगार आहे, त्याच्या ह्या सगळ्या नोंदी झालेल्या नसतात काही लोकांच्या. आता तुम्ही त्या दिवशी सांगितलं की 11 लाख नोंदी करायच्यात आणि 1 लाख नोंदी झालेल्या आहेत. मग 10 लाख नोंदी आता तुमच्या दिवाळीपर्यंत हे पूर्ण होणार नाहीत, तर मग कामगार तुम्ही कसे ग्राह्य धरणार आहेत, काय करणार? एक तर या खाजगी कंपनीला जो काही टेंडर मिळालेला आहे, ऊसतोड कामगारांच्या 12 लाख नोंदणी करण्यासाठीचं टेंडर त्यांना मिळालेलं आहे आणि त्यांचं कार्यकाळ एक तर पुढचा सप्टेंबर महिनाच आहे असं कंपनीकडून बोललं जातं आहे. कारण का आता एक तर जून 2025मध्ये या कंपनीला नोंदणी करण्याचं कार्यक्रम आदेश मिळालं आहे आणि आज ऑगस्ट महिना चालू आहे. 2 महिन्याच्या नंतर कारखाना चालू होणार आहेत. 12 लाखाची नोंदणी टार्गेट आहे आणि या एवढ्या कालावधीमध्ये सरासरी 1 लाख ऑनलाईन नोंदणी या कंपनीच्या माध्यमातून झालेली आहे. 11 लाख लोकांची नोंदणी करणं बाकी आहे. 1-2 महिन्यामध्ये अशक्य आहे. मग ह्या कामगारासाठी तुमची संघटना नेमकं काय करणार आणि 11 लाख लोकांसाठी न्याय कसा देणार हा प्रश्न आता तुमच्या पुढे आहे. एकंदरीत आमच्या संघटनेकडे एक मोठं आम्ही एक निश्चय केलेला आहे. या महाराष्ट्रामधील लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाअंतर्गत जे काही ऊसतोड कामगारांना योजना मिळणार आहेत, हे योजना खऱ्याच ऊसतोड कामगारापर्यंत जायला पाहिजे. कारण का आमचं मग 12 लाखामधले 1 लाख रुपये खरे झालेत. 1 लाख तुमचे कामगार आता नोंदणी झाल्यात. मग 11 लाख लोक तुमचे खरे कामगार नाहीत का, असा अर्थ होईल ना त्याचा? विषय असा आहे, 11 लाख लोक खरे कामगार कसं होणार नाहीत, कारण त्यांची नोंदणी करण्यासाठी विलंब लागणार आहे ना. तुमचा कालावधी वाढवून मागताय का तुम्ही? एक तर आम्ही परवाच आदरणीय दीपा मुधोळ मुंडे मॅडमला मॅसेजद्वारे देखील त्यांना एक निरोप पाठवलेला आहे. कंपनीचं कार्यकाळ संपत आलेला आहे आणि कंपनीच्या स्तरावरून नोंदणी करण्यासाठी थोडाफार गडबड चालू आहे. कारण का या गडबडीमध्ये डुप्लिकेट नोंदणी होण्याचे देखील चान्सेस आहेत. आता माझ्याकडे एकंदरीत आमच्या संघटनेकडे देखील 8 जिल्ह्यामध्ये नोंदणीची कामं चालू आहेत. आमच्या अंतर्गत 550 प्रतिनिधी काम करत आहेत, परंतु नोंदणी ग्रामसेवक यांचे प्रमाणपत्र उपलब्ध होत नसल्यामुळं आम्ही नोंदणी थांबवलेली आहे. त्यांच्या माध्यमातून त्याने KYC करून ग्रामसेवक यांचे प्रमाणपत्र मिळाल्याच्या नंतर ते ऑनलाईन सबमिशन करा असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु आमचं म्हणणं, त्या म्हणण्याला आमचा विरोध आहे. कारण का आम्ही KYC कुणाची करणार? आम्हाला प्रमाणपत्र जर मिळालं ग्रामसेवक स्तरावरून, त्यांची नोंदणी आम्ही 100% करणार. या बेसवर आम्ही ठाम आहेत. कारण का आम्हाला रिस्क घ्यायचं नाही. कारण का बांधकाम कामगार कल्याण विभागामध्ये जे काही गोंधळ होतो आहे, तो गोंधळ आमच्या ऊसतोड महामंडळामध्ये आम्हाला होऊ द्यायचं नाही. तर तुमच्याकडे येतो 2 मिनिट. साहेब, तुमचं कोणचं पद आहे? जिल्हाध्यक्ष साहेब, अजून ऊसतोड कामगारांच्या बाबतीमध्ये काय काय अडचणी येतील असं तुम्हाला वाटते? कारण 12 लाख नोंदी करायच्यात आहे ना. 1 लाख नोंदी तुमच्या झालेल्या आहेत कंपनीच्या माध्यमातून. 12 लाखामध्ये 11 लाख लोक अजून वंचित आहेत. आणि समजा या कालावधीमध्ये त्या 12 लाखामध्ये एखादा कर्मचारी दगावला किंवा अडचणी आल्या तर त्याला न्याय कसा देणार आहेत तुम्ही? न्याय म्हणजे आता कसं, जसं कलेक्टर साहेबांनी आदेश काढला आहे की समिती स्थापन केली 14 जणांची, त्या समितीला आज जे आम्ही निवेदन दिलं आहे गटविकास अधिकाऱ्याला की बाबा तुम्ही लवकर निर्देश द्या, जी तुमची समिती नेमली आहे त्या समितीला लवकर आदेश द्या आणि लवकर ह्या नोंदणी पूर्ण करा. ह्याच्यासाठी आम्ही आज निवेदन दिलं आहे
की आणि ह्यांचे निवेदन त्यांच्यापर्यंत गेलं नाही, त्याच्यामुळं ते समिती नोंदी करायला तयार नाहीत. ह्यांचे निर्देश गेल्याशिवाय ती समिती नोंदी कशी देणार आहेत? आणि त्या समितीने जर लवकरात लवकर जर नोंदीत देऊन आमच्याकडे जर पुरवठा करत तर त्यांच्या नोंदी लवकर तयार साहेब, होतील. ही प्रश्न मला सतावतोय कसा की 1,00,000 नोंदी करण्यासाठी किमान वर्ष 1.5 वर्ष लागलेले आहेत आणि आता 1 महिन्यामध्ये 12,00,000 नोंदी होणार कशा? आणि या 1 महिन्यामध्ये जर 12,00,000 लोकांमधला माणसं दगावत असतात, अडचणी येत असतात, काही होत आहे. कारण माणूस जन्म आहे, कुणाचा होऊ नये, खडतर प्रवासची त्यांना शुभेच्छा आहे, अशा अडचणी येऊ नये. पण जर झाल्या ह्याचं उत्तर तर देतो मी. 12 महिन्यामध्ये ह्या 1 महिन्यामध्ये 12,00,000 नोंदी न झालेल्या लोकाला न्याय कसा द्यावा, काय मागणी आहे? आनंदाची ही गोष्ट आहे की आदरणीय दीपा मुधोळ मुंडे मॅडमनी जे काही जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिलेले आहे समिती स्थापन करण्यासाठी, एक तर खरं तर दुसऱ्यांदा दिपोळी झाली की काय या ऊसतोड कामगारांची, असं मला म्हणायचं बरं. आहे. एकंदरीत धाराशिव जिल्ह्यामध्ये जी काही समिती स्थापन झाली, समितीच्या माध्यमातून विलंब लागणार आहे आणि आम्ही मुंडे मॅडमकडे देखील विनंती करणार आहे, ही जी काही खाजगी एजन्सी नेमणूक झालेली आहे नोंदणीसाठी, त्या खाजगी एजन्सीच्या बाबतीत देखील आम्ही समाधानी आहेत. कारण का आत्तापर्यंत ऊसतोड कामगार हवेतच होता आणि आमच्या मागणीमुळं एजन्सीची नियुक्ती झाली. एजन्सीला त्यांचं कार्यकाळ संपत असेल तरी देखील आम्ही संबंधित सामाजिक न्यायमंत्री असतील, आदरणीय मुंडे मॅडम असतील, यांना कार्यकाळ वाढवून देण्यासाठी देखील आम्ही त्यांच्याकडे विनंती करणार आहे. आणि ही जी काही नोंदणी प्रक्रिया लांबणार आहे, परंतु ह्याच्यामध्ये सत्य कामगार उजेडामध्ये येणार मला आहे. मान्य आहे. आता एक मुद्दा, तुम्ही एका मुद्द्याला चांगला हात घातलाय, मुदत वाढवून द्या असं म्हणलात आणि नक्कीच. त्याला मुधोळ मॅडमने सपोर्ट केलाय. पण वाढवली मुदत आणि त्या मुदतीच्या वाढवलेल्या कालावधीमध्ये जर तुमच्या कामगाराची नोंद नाही झाली आणि त्याच्यात जर अडचण आली तर त्या ऊसतोड कामगाराला महामंडळ, मुधोळ मॅडम, सरकार न्याय देणार आहे का? तुमच्या माहितीस्तव एक सांगतो की महाराष्ट्रामध्ये जे काय ऊसतोडीच्या कालावधीमध्ये अपघाती मयत होतात त्यांना 5 लाखाची सानुग्रह अनुदान सामाजिक न्याय मंत्रालयाच्या वतीनं किंवा महामंडळाच्या वतीनं देण्यात येते. आणि कालांतरानं ज्यावेळेस आमची आदरणीय संजयजी शिरसट साहेब यांच्याबरोबर आमची बैठक झाली, बैठकीमध्ये आम्ही त्यांच्याकडे एक मागणी केलेली आहे. एक तर ऊसतोडीचा कालावधी 12 महिन्याचा करायचा आणि या 12 महिन्याच्या कालावधीमध्ये ऊसतोड कामगार कुठल्याही घटनेमध्ये दगावला, उदाहरणार्थ अटॅकमध्ये मरो, कोण नैसर्गिक मृत्यू, आकस्मिक मृत्यू असेल, आत्महत्या असेल किंवा अपघातामध्ये असेल, अशा कोणत्याही घटनेमध्ये मरण पावलेला जो ऊसतोड कामगार असल्याचं जर सिद्ध झालं तर त्यांना 5 लाखाऐवजी 10 लाखाची मागणी आमच्या संघटनेकडून आम्ही मागणी केलेली आहे. त्या मागणीला आदरणीय मंत्री महोदयांनी मंजुरी दिलेली आहे. शासन निर्णय अद्याप पारित झालेला नाही. शासन निर्णय पारित करण्यासाठी आमची मंत्रालयाकडे आमच्या फेऱ्या चालू आहेत. आम्ही ही मागणी कशाच्या आधारे, एक तर आरोग्य सेविका जे आहे, आरोग्य सेविकेना या आरोग्य विभागाच्या माध्यमातून 24 ऑगस्ट 2024 रोजी 26 ऑगस्ट 2024 रोजी एक शासन निर्णय पारित झालेला आहे. त्यांच्या कामकाजामध्ये त्यांना जर काय निधन झालं किंवा काय जर घातपात झालं, त्यांना 10 लाख सानुग्रह अनुदान देण्यासाठी आरोग्य विभागाच्या माध्यमातून शासन निर्णय पारित झालेला आहे. याच्या अनुषंगानं या आमच्या ऊसतोड कामगारांना देखील कुठल्याही घटनेमध्ये दगावला आणि तो ऊसतोड कामगार असल्याचं सिद्ध झालं तर यांना 5 लाखाऐवजी 10 लाखाची आर्थिक मदत मंजुरीसाठी आम्ही मंजुरी घेतलेलं आहे आणि त्याचं शासन निर्णय थोड्या दिवसामध्ये निघेल. आणि यासाठी देखील मी आदरणीय संजयजी शिरसाट साहेबांना एक कळकळीची विनंती करू इच्छितो. आरोग्य विभागानं ज्याप्रमाणे 10 लाखाची सानुग्रह अनुदानाचा शासन निर्णय पारित केलेला आहे, माननीय मंत्री महोदय आपल्या स्तरावर देखील आमच्या मागणीला तुम्ही मंजुरी दिलात. मंजुरीनुसार अद्याप ही शासन निर्णय पारित झालेले नाहीत. बरेचशा योजना प्रलंबित आहेत. ज्या काही तुम्ही बैठकीमध्ये योजनेला मंजुरी दिलात, आदरणीय कांबळे साहेबांना देखील विनंती करू इच्छितो, त्यांच्या एकत्रित बैठकीमध्ये सर्वच योजनेला मंजुरी दिलेली आहेत. मंजुरीनुसार लवकरात लवकर शासन निर्णय पारित करा आणि या गोरगरिबाचं पुण्य वाटून घ्या. यासाठी देखील माझी मंत्री महोदयांना विनंती आहे. आदरणीय मुधोळ मुंडे मॅडम देखील माझी विनंती आहे. आणि ह्या नोंदणीच्या कामामध्ये कंपनीला देखील ही समिती स्थापन झाल्यामुळं एक मार्ग सोपा झालेला आहे. कंपनीच्या नोंदणीच्या कामामध्ये देखील आमचा खरंच मोलाचा वाटा असणार आहे, कारण आम्ही समिती स्थापन करण्यासाठी भाग या शासनाला पाडल्यामुळं नोंदणी लवकरात लवकर होणार आहे. 1 महिन्यामध्ये 2 महिन्यामध्ये देखील नोंदणी कशा पद्धतीने होऊ शकते. या जे काही जिल्हास्तरीय समिती स्थापन झालेली आहे, या समिती
समितीच्या माध्यमातून लवकरात लवकर गावनिहाय तांडावाडी वस्तीनिहाय जर ऊसतोड कामगारांना लवकर यादी जर त्यांची प्रमाणित करून जर संबंधितांना जर दिली तर लवकरात लवकर त्यांची ऑनलाईन नोंदणी होणार आहे. आणि या धाराशिव जिल्ह्यातीलच नाही, महाराष्ट्रातील ऊसतोड कामगारांना सुरेश पवारची कळकळीची विनंती आहे. विशेष तुळजापूर तालुक्यातील बंजारा समाजानं एक कळकळीची विनंती आहे. आमच्या संघटनेच्या अंतर्गत जे काही प्रतिनिधी आम्ही नियुक्ती केलेले आहेत त्यांच्या माध्यमातून नोंदणी करा, नाहीतर कुठले भुरटे चोर दलाल डाकू हे आपल्यापर्यंत येतील, तुमची आर्थिक फसवणूक करतील, याची देखील गांभीर्यानं नोंद घ्यायला पाहिजे. असे जर कोणी दलाल एजंट जर तुमच्या घरापर्यंत जर नोंदणी करण्यासाठी पैशाची मागणी जर करत असतील तर तात्काळ आमच्या संघटनेला संपर्क करावं, एवढी देखील माझ्या ऊसतोड कामगारांना विनंती करू इच्छितो. बघा किती महत्त्वाची माहिती ऊसतोड कामगार संघटनेचे तुळजाभवानी ऊसतोड कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश पवार यांनी मांडणी केलेली आहे. ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, तलाठी, गटविकास अधिकारी या सर्व कार्यकर्त्या म्हणजे पदाधिकारी यांच्या नोंदी काय मुद्दा राहिला तुमचा? एक तर मी जे काय थोडक्यात ग्रामीण भागातील ग्रामसेवक तलाठी असतील, आशा स्वयंसेविका आणि आपल्या अंगणवाडी सेविका जे काही नियुक्ती या ऊसतोड कामगारांच्या सर्वे करण्यासाठी नियुक्ती करण्यात आलेल्या आहे, या समितीचे की जिल्हा समितीचे देखील मी आभार मानतो. आणि या समितीवरील जे काही अधिकारी आहेत त्यांनी आमच्या ऊसतोड कामगारांची जर यादी लवकरात लवकर सर्वे गावामध्ये सर्वांनाच माहिती आहे, आशा स्वयंसेविका आणि जे काय आपले अंगणवाडी सेविका आहेत, जे काही माता भगिनी आहेत, या माता भगिनींना गावामध्ये जे काही ऊसतोड कामगार आहेत किंवा नाही त्यांना चांगली माहिती आहे. आणि ग्रामसेवक महोदयांचं देखील आम्ही काम सोपं केलेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून तलाठी साहेबांच्या कामामध्ये आम्ही या समितीच्या माध्यमातून मदत झालेली आहे. आणि पाठीमागच्या काळामध्ये ग्रामसेवकांना अडचण येत होती, परंतु आता ऊसतोड कामगारांची यादी करण्यासाठी किंवा त्यांना प्रमाणपत्र देण्यासाठी काही अडचण येणार नाही, हे देखील मी सांगू इच्छितो. एवढीच माझी या ग्राम पातळीवरील समितीला विनंती आहे की आपल्या सर्वांना लवकरात लवकर ऊसतोड कामगारांना प्रमाणपत्र देण्यासाठी मदत करावी आणि यादी प्रमाणित करण्यासाठी देखील मदत करावी, एवढंच माझी एक कळकळीची विनंती आहे. धन्यवाद. ग्रामसेवक, गटविकास अधिकारी, अंगणवाडी सेविका आणि ग्रामसेवक या 4-5 जणांची फार महत्त्वाची भूमिका आहे. याने कामगारांची ऊसतोड कामगारांची नोंदी तात्काळ घेऊन गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार मंडळाला या पदाधिकाऱ्याला जोडून घ्यावं, ऊसतोडा कामगारांना जोडून घ्यावं आणि त्या गोरगरिबाचा आशीर्वाद घ्यावा, अशा पद्धतीची मागणी सुरेश पवार यांनी केलेली आहे. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीनं ऊसतोड कामगार सिद्ध करण्यासाठी हे अधिकारी कामगारांना कसा न्याय देतात तेच पाहू येणाऱ्या काळात. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करा आणि कुठल्याही बुरट्या माणसाकडून नोंदी न करता थेट ग्रामसेवक, गटविकास अधिकारी या लोकांच्या सानिध्यात राहून आपल्या नोंदी कामगारानं करून घ्यावा, अशी ही विनंती सुरेश पवार यांनी केले. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये नेमकं काय होतं ते. धन्यवाद तुळजापूरकर, धन्यवाद धाराशिवकर. मी खडतर प्रवास संपादक प्रभाकर लोंढे. जय हिंद, जय महाराष्ट्र.